नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YPT अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण DCC बँक भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत। आता जर विचार केला तर DCC बँक भरती अहमदनगर, सातारा, रायगड अशा प्रकारच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये DCC बँक भरतीच्या भरती चालू आहे। तर त्यासाठी जर म्हटलं तर सर्व जिल्ह्यांचा अभ्यासक्रम हा सारखाच असणार आहे। पेपरचं स्वरूप, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे देखील सारखंच असतं। तर संपूर्ण अभ्यासक्रम आपण बघणार आहोत आणि पेपरचं स्वरूप या व्हिडिओ माध्यमाने बघणार आहोत। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। आता लेटेस्ट जर म्हटलं तर रत्नागिरीचे पेपर चालू आहे DCC बँक भरतीचे, मागे अकोला, त्यासोबत वेगवेगळ्या जिल्ह्यांचे पेपर झालेत। आता जर म्हटलं तर जाहिरात आली होती सातारा, रायगड, अहमदनगरचा आता फॉर्म चालू आहे। अशा प्रकारच्या कोणत्याही विभागामध्ये तुम्ही DCC बँक भरतीसाठी अर्ज केला असेल नाही तर करणार असेल तर या पदभरतींचा संपूर्ण अभ्यासक्रम या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे आपल्याला यासाठी परीक्षा द्यावी लागते। लेखी परीक्षा असते 90 मार्कांची आणि तोंडी परीक्षा असते आपल्याला 10 मार्काची। यामध्ये 5 मार्क तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला असतात आणि 5 मार्क तुम्हाला मुलाखतीला असतात। तर त्याविषयी संपूर्ण माहिती पुढे आपण बघणारच आहोत। परंतु आपल्याला या पदभरतींचा अभ्यास करायचा असेल तर नक्की कोणकोणत्या विषयावरती किती प्रश्न येतात, आपल्याला अभ्यासक्रम कोणता असतो, कोणकोणते टॉपिक महत्त्वाचे असणार आहे त्यावरती सेपरेट आपण व्हिडिओ टाकलेला आहे। त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय। या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण DCC बँक भरतीसाठी प्रत्येक विषयानुसार कोणत्या सब्जेक्टवरती तुम्हाला किती मार्कांसाठी प्रश्न विचारले जातात आणि कोणकोणते सब्जेक्ट असतात त्याच्याविषयी माहिती बघणार आहोत। तर बघा इथे आपल्याला सांगितलेलं आहे 90 गुणांची तर तुमची लेखी परीक्षा असणार आहे। यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला इथं सब्जेक्ट दिलेले ते जे की तुम्ही बघू शकता, बँकिंग व सहकार, सामान्य ज्ञान, त्यानंतर चालू घडामोडी, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था झालं, त्यानंतर मराठी, इंग्रजी, गणित, संगणक आणि माहिती तंत्रज्ञान, त्यासोबत बुद्धिमत्ता चाचणी या विषयांवरती तुम्हाला 90 प्रश्न विचारले जातात। अशा प्रकारचे हे विषय दिलेत। आता विषयानुसार जर म्हटलं तर आपण इथं मांडणी केलेली आहे। यामध्ये जर म्हटलं तर 100 गुणांपैकी 90 गुणांची आपली लेखी परीक्षा असते आणि 50 गुणांची मुलाखत किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं। यामध्ये जीके जीएस साठी आपल्याला हे सब्जेक्ट आपण इथं मांडलेले आहेत। यामध्ये बँकिंग व सहकार झालं, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी झालं, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था झालं आणि संगणक व माहिती तंत्रज्ञान हे जीके जीएस मध्ये आपण सब्जेक्ट घेतले। आता आपण यामध्ये जीके आणि जीएस या विषयांचा जर विचार केला, या टॉपिकचा जर विचार केला तर यावरती तुम्हाला किती प्रश्न विचारले जातात आणि त्यासोबत इतर जे विषय यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता हे 4 विषय आहेत। हे जे 4 कॉमन विषय यांच्यावरती किती प्रश्न विचारले जातात यावरती सुद्धा आपण चर्चा करणार आहोत। ठीक आहे, हे सब्जेक्ट तुम्हाला असणार आहे। या सब्जेक्टवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील। आता साधारणतः ज्या मागील प्रश्नपत्रिका आहेत बघा, या मागील झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत। यामध्ये आपण 12 प्रश्नपत्रिका कलेक्ट केलेल्या आहेत। या प्रश्नपत्रिका तुम्हाला कशा भेटतील आणि स्वरूप कसं होतं मागील प्रश्नपत्रिकेचं हे देखील तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। आणि महत्त्वाचं काय असणार आहे, प्रत्येक जिल्ह्याची कोणत्याही जिल्ह्याचे जरी तुम्ही अभ्यास करत असाल तर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप सारखं असणार आहे। अभ्यासक्रमासाठी जे सब्जेक्ट दिलेत ते सुद्धा सारखे असणार आहे आणि संपूर्ण जर म्हटलं तर जी परीक्षेची प्रक्रिया आहे ती देखील सारखीच असणार आहे। म्हणजेच मागील कोणत्याही जिल्ह्याची प्रश्नपत्रिकेवरती तुम्ही त्या आधारित जर अभ्यास करायला सुरुवात केली तर तुमचा स्कोर नक्कीच वाढू शकतो। काही टॉपिक आहे त्यावरती वारंवार प्रश्न विचारले जाते, त्या टॉपिकवरती आपण आपले क्लासेस सुद्धा चालू केलेले आहेत। आपल्या YPT अकॅडमी या चॅनलवरती रेग्युलर क्लासेस होणार आहे। त्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जी बेल येते तिला क्लिक करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल। तर बघा सर्वसाधारणतः जर विचार केला तर आपण ज्या प्रश्नपत्रिका इथं कलेक्ट केलेल्या आहेत तर त्यांच्यानुसार आपण विचार केला। जीके जीएसचा जर विचार केला तर ज्या पण जिल्ह्याची प्रश्नपत्रिका असते त्याच्यावरती 3 ते 4 प्रश्न विचारले जातात तुम्हाला सेपरेट जीके जीएस मध्ये। आणि टोटल जर म्हटलं तर यामध्ये बँकिंग व सहकार झालं, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी झालं, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था झालं, संगणक व माहिती तंत्रज्ञान, टोटल अशा प्रकारचे 20 ते 30 प्रश्न तुम्हाला या दरम्यानमध्ये जीके जीएस वरती विचारले जातात। मात्र बाकीचे जे विषय आहेत मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, मराठीवरती 12 ते 15 प्रश्न, इंग्रजीवरती 12 ते 15 प्रश्न, पुढे गणितावरती 11 ते 12 प्रश्न, बुद्धिमत्तावरती 11 ते 12 प्रश्न, माहिती व तंत्रज्ञान यावरती सेपरेट 5 ते 10 प्रश्न तुम्हाला विचारले जातात। अशा प्रकारचं स्वरूप आहे प्रश्नपत्रिकांचं। ज्या प्रश्नपत्रिका तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसत आहे यामध्ये आपण 12 प्रश्नपत्रिका कलेक्ट केलेल्या आहेत। या प्रश्नपत्रिका सुद्धा आपण आपल्या टीम तर्फे तुमच्यासाठी उपलब्ध करून देणार आहे। ठीक आहे, आता या प्रश्नपत्रिका तुम्हाला कशा भेटणार आणि बाकी विषयांच्या नोट्स आपण काढलेल्या आहेत त्या कशा भेटणार त्याच्याविषयी थोडक्यात माहिती देऊन घेतो। तर बघा आपण आपल्या नोट्समध्ये 12 प्रश्नपत्रिका आणि 4 ते 5 विषयांच्या नोट्स उपलब्ध करून देतोय। यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी 2 वर्षांचा आणि जीकेचे काही क्वेश्चन उपलब्ध करून देतोय। या सर्वांची प्राइस 169 रुपये ठेवलेली आहे। यामध्ये प्रत्येक विषयाच्या सेपरेट नोट्स असणार आहे। मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता या प्रत्येक विषयाच्या टॉपिकनुसार वेगवेगळ्या PDF स्वरूपामध्ये वेगवेगळ्या विषयांच्या 150 ते 200 पेजेसच्या वेगळ्या नोट्स असणार आहे मित्रांनो। ठीक
ठीक आहे. आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली 169 रुपीज. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे 12 प्रश्नपत्रिका आणि या विषयांच्या नोट्स दिल्या जातील. पाहिजे असतील तर 91 39 64 31 99 या नंबरवरती तुम्हाला फोनपे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. पेमेंटसाठी आणि व्हॉट्सअपसाठी हा एकच नंबर असणार आहे. या नंबरवरतीच फोनपे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने 169 रुपयाचं पेमेंट करून याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. त्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये या 12 प्रश्नपत्रिका आणि आपल्याला 4 ते 5 विषयांच्या नोट्स PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती उपलब्ध करून दिल्या जातील. ठीक आहे. हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपण बघून घेतलं आणि त्यानुसार जर विचार केला तर आपल्याला GK GS वरती किती प्रश्न विचारले जातात. यामध्ये ऑलराऊंडर जर म्हटलं तर याच्यावरती 20 ते 30 प्रश्न विचारले जातात. 30 प्रश्न धरून चालायचे आणि बाकीचे जे प्रश्न आहेत मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता या विषयांवरती तुम्हाला विचारले जातात आणि त्यानुसार तुम्ही विचार करा की तुम्हाला कोणत्या विषयाला किती टाइम अभ्यास करायला पाहिजे. आता मराठी एकदम बेसिक आहे, इंग्लिश सुद्धा बेसिक आहे, गणित, बुद्धिमत्ता सुद्धा आपल्याला जे प्रश्न आहेत ते बेसिक लेवलचे विचारले जातात. याच्यासाठी जर कमी वेळ दिला तरी तुम्हाला इथं 60+ तुमचा स्कोर जाण्याची शक्यता असणार आहे. ठीक आहे. या सब्जेक्टचाच फक्त आणि GK GS जर चांगला अभ्यास केला तर 25-30 इकडे तुम्हाला मार्क भेटू शकतात. ठीक आहे. 25 इकडे घेतले, इकडे 50 घेतले तरी तुमचा स्कोर आहे 70+ इथे जाणार आहे आणि मुलाखतीचे 5-10. ठीक आहे. अशा प्रकारच्या 75 ते 70 75 ते 80 तुमचा स्कोर असेल तर तुमचं इथं सिलेक्शन होऊन जाणार आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण परीक्षेचं स्वरूप असणार आहे जे की आपण एकदम साध्या आणि सरळ भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आता तुम्हाला पुन्हा सांगण्याची गरज नाहीये. संपूर्ण जर म्हटलं तर सर्व जिल्ह्यांचा अभ्यासक्रम हा सारखाच आहे. तुम्ही अहमदनगर, सातारा, रायगड नाही तर इतर कोणत्याही DCC बँक भरतीसाठी अर्ज केला असेल, त्याची तयारी करत असाल तर अभ्यासक्रम देखील सारखा आहे, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप देखील सारखंच असणार आहे. बाकी यामध्ये काय बदलाव नसणार आहे. फक्त ज्या पण जिल्ह्यासाठी अर्ज करणार आहे त्या जिल्ह्यावरती 2-4 प्रश्न एक्स्ट्रा विचारले जातील म्हणजे जिल्ह्याच्या माहितीवरती. याच्या व्यतिरिक्त प्रश्नपत्रिका वेगळी नसते आणि परीक्षा ही ऑनलाईन होणार आहे मित्रांनो. एकाच दिवशी शक्यता एका जिल्ह्याची संपूर्ण जे पेपर आहे ते घेतले जातील मित्रांनो. तर अशा प्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर अशा प्रकारचे तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्यावरती आपण नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूया. आणि बाकी जर म्हटलं तर या बाकीच्या प्रश्नपत्रिका आहे त्याचं स्पष्टीकरण वगैरे आपण आपल्या क्लासेसच्या माध्यमाने घेणार आहोत. त्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जी बिल ती लाईक क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.